हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती सूर्य चंद्र ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मजची माझी होतशी ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत करी द्वै ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी पुण्य पुरुषी सर्व निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावी म्या जयांची केली स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 35 आभासाच्या 7 अवस्था. या आभासाच्या अवस्थामध्ये आपण अज्ञान, विक्षेप आणि आवरण, परोक्ष आणि अपरोक्ष या 5 अवस्था पाहिल्या. म्हणजेच आभासाला या अवस्था प्राप्त करून घेता येतात. म्हणून आभासानं म्हणजे जीवाने जर संगती केली, सत्संगती केली तर त्याच्या ठिकाणी असणारे बुद्धीचे धर्म हे त्याला निवृत्त करता येतात. बुद्धीच्या धर्मामुळे जो तो भ्रांतीमध्ये
प्राप्त झाला आहे आणि त्या भ्रांतीने स्वरूपाचा त्याला विसर पडला आहे आणि त्या विसरामुळेच त्याला विपरीत ज्ञान होत असल्यामुळं तो बंधामध्ये अडकलेला असतो आणि हेच बुद्धीच्या धर्मामुळेच तो बंधामध्ये अडकलेला असतो. म्हणून अज्ञान, आवरण आणि विक्षेप ह्या जे 3 अवस्था आहेत, या 3 अवस्था परोक्षे, अपरोक्षे आणि शोकनाश या 3 अवस्थानं पारमार्थिक 3 अवस्थाने दुःखरूप अवस्था निवृत्त करता येतात. अज्ञानाला नाशक परोक्ष ज्ञान आहे, अज्ञानाला नाशक परोक्ष ज्ञान आहे, आवरणाला नाशक अपरोक्ष ज्ञान आहे आणि विक्षेपाला नाशक कोणती अवस्था आहे? आता आपणाला जे घ्यायची अवस्था ती आता कोणती आहे? अपरोक्षच्या पुढची शोकनाश. शोकनाशाने विक्षेपाची निवृत्ती होते. शोकनाशाने विक्षेपाची निवृत्ती होते. शोकनाश, अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान हे 3 जे आहेत अवस्था, ह्या 3 अवस्था ज्या अज्ञान रूपाच्या अवस्था आहेत 3, त्या 3ला ह्या 3 निवृत्त करतात. म्हणजेच अज्ञानाला विरोधी कोण आहे? परोक्ष ज्ञान. आणि आवरणाच्या विरोधी कोण आहे? अपरोक्ष ज्ञान. आणि विक्षेपाच्या विरोधी शोकनाश. विक्षेपाचा नाश करणारी तीच अवस्था शोक नाश. शोक म्हणजे दुःख, दुःखाचा नाश करणारी अवस्था. आता ही दुःखाची नाश करणारी अवस्था, ह्या 2 अवस्था पारमार्थिक 2 अवस्था झाल्याशिवाय येत नाही. एक परोक्ष ज्ञान व्हावं लागतं आणि दुसरं म्हणजे अपरोक्ष ज्ञान व्हावं लागतं. कारण अपरोक्ष ज्ञान झाल्याशिवाय शोकाचा नाश होत नाही, दुःखाचा नाश होत नाही. आणि दुःखाचा नाश होणे म्हणजेच विक्षेपाचा नाश होणे. विक्षेप कोण द्यालय? हे दुःख कोण द्यालय? विक्षेपच द्यालाय. जी प्रतीती आहे तीच दुःख द्यायली ना, आणि त्या प्रतीतीचा नाश व्हायला पाहिजे. मग तिचं काय मड व्हायला पाहिजे का? प्रतीतीचं ती बाधित व्हायला पाहिजे, है का नाही? जर समजा एखाद्याचा मुलगा जर दूरदेशी गेलेला असेल आणि त्या मुलाचा निरोप यावा सुखरूप आहे म्हणून, त्यावेळेस त्यांना आनंद होतो, त्यांना घरच्यांना आनंद होतो. पण त्या गावातली 2 मुलं सोबत, मित्र सोबत असावेत आणि त्याच्यातला नेमका ज्या मुलाबाबतीत आनंद झाला होता आईवडिलांना, त्या आईवडिलाचाच मुलगा वारावा आणि बातमी यावी त्याचे मित्र वारल्याची. आईवडिलाचा मुलगा वारावा आणि बातमी कोणाची यावी? त्याच्या मित्राची. तो वारला म्हणून. त्यावेळेस ही यांना दुःख होईल का? आणि मुलगा तर स्वतःचाच वारलाय आणि बातमी आली त्याचा मित्र वारला म्हणून, है का नाही? मग दुःख व्हालंय का व्हाय नाही?
होय ना. कारण तो त्यांचा वारलेला मुलगा, अशी बातमी आलीच नाही. बातमी सत्य नाही, सत्य आली नाही. आणि स्वतःचा मुलगा मेला नाही म्हणून आली नाही, दुसऱ्याच मुलगा मेलाय म्हणून. पण प्रत्यक्ष तोच मुलगा मेलाय, त्यांचाच मुलगा मेलाय. मग मुलगा मेलेला असून आनंदात काय? म्हणजेच जो विक्षेप होणार आहे त्या आईवडिलांना मुलगा मेल्याचं जर ज्ञान झालं असतं तर विक्षेप झाला असता. आणि त्या विक्षेपानं त्यांना दुःख झालं असतं. त्या विक्षेपानं ते जर ज्ञान झालं असतं तर मग ते ज्ञान ते दुःख कशामुळे व्हायले? ज्ञानामुळे व्हायले, है की नाही? मग जे ज्ञान होतं तो विक्षेप आहे. मिथ्या पदार्थाचं, कल्पित पदार्थाचं सत्य म्हणून जे ज्ञान असतं का त्यालाच विक्षेप म्हणायचं. मग हे विक्षेप कधी होतो? जन्माला आल्यावर. जन्माला आला की विक्षेप आलाच, तो विक्षेपातच आला. विक्षेप म्हणजे संसार. आणि मग हा संसार सुखरूप आहे का दुःखरूप आहे? संसार हा दुःखरूपच आहे आणि सर्व सहमत आहे, म्हणजे सर्वांना मान्य आहे. मग सर्वांना संसार दुःखरूप आहे हे मान्य असून सुद्धा त्या विक्षेपरूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती करण्याच्या पाठीमागं लागत नाही. का म्हणून लागत नाहीत? त्यांना भ्रांती झाली कुठं? त्या विक्षेपात, की हा विक्षेप नसून, हे दुःख नसून हे सुखच आहे, हे सुखच आहे, ही भ्रांती झालेली होती आणि असते. मग केव्हा होती आणि केव्हा असते आणि केव्हा नसते? हे विक्षेप केव्हा असतो आणि केव्हा नसतो? परोक्ष ज्ञान असे होईपर्यंत विक्षेप, आणि अपरोक्ष ज्ञान झाल्यावर त्या विक्षेपाचंच ज्ञान होतंय. त्या विक्षेपाचं ज्ञान मिथ्या म्हणून, नाशिवंत म्हणून, कल्पित म्हणून ज्या आभासाला ज्ञान होतंय त्या आभासाला ते जे ज्ञान होतंय की हे जगत मिथ्या आहे, हा प्रपंच मिथ्या आहे. आणि कशामुळं होतं याला ज्ञान? सद्गुरूच्या बोधानं. अपरोक्ष ज्ञान कोण करून देतोय? मग अपरोक्ष ज्ञानाच्या अगोदरची त्याची अवस्था आणि अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतरची अवस्था, या दोन अवस्थामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याची अवस्था अपरोक्ष होण्याच्या अगोदर सर्व त्याला सत्यच वाटतंय आणि अपरोक्ष ज्ञान झाल्यावर त्याला सर्व मिथ्या वाटतंय. अपरोक्ष ज्ञान होण्याच्या अगोदर त्याला दुःखाचं दुःख होतंय आणि अपरोक्ष ज्ञान झाल्यावर दुःखाचं सुद्धा दुःख होत नाही, तर सुखाचं सुख कधी होईल? म्हणजे तो सुख दुःखातीत होतो. अपरोक्ष ज्ञान म्हणजेच स्वस्वरूपाची ओळख. तेच ज्ञान परोक्षामध्ये नव्हतं, होतं पण दुसरीकडे कुठंतरी मानलं होतं. आणि तेच दुसरीकडे मानल्याला अपरोक्ष करून देता वेळ सद्गुरू म्हणले, ते जे तुला सांगत होतो ना दुसरीकडं देव, ते दुसरीकडे कुठे नसून तूच आहेस आणि तेच तू सर्व व्यापक आहेस. म्हणजेच
तुझं स्वरूप व्यापक आहे, संकुचित नाही, लहान नाही. तू जेवढं मानशील तेवढं नाही. ते कसं आहे? म्हणजे तुझा आत्मा हा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान, म्हणजे त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. की ते ज्ञान परोक्ष नाही, परोक्षासारखं नाही. का? तर प्रत्यक्ष व्हालंय म्हणून. आपण आपली आपणाला जाणीव आहे आणि अगोदर आपण कोण आहोत हे माहीत नव्हतं. आणि जे माहीत होतं त्या देहालाच आपण मी म्हणत होतो. जे माहीत होतं आपण कोण आहोत तर त्या देहाला मी म्हणत होतो. आणि तोच आता मी कोण झाला? आत्मा झाला. त्या देहावरचा मी तिथलाच उडाला आणि कशावर बसला? दुसरा मी आणला का? तोच मी ब्रह्मरूप झाला. तसा अंतःकरणामध्ये बुद्धिस्थित असणार चैतन्य जो आभास, तो आभास अज्ञान अवस्थेमध्ये त्या बुद्धीचे धर्म स्वतःवर घेऊ लागला आणि त्याच वेळेस तो म्हणू लागला की मीच देहवान आहे. त्याला काय वाटू लागलं? मीच देहवान आहे, मीच करता आहे, मीच भोगता आहे. पण त्याला सद्गुरूनं की बाबा ते बुद्धीचे धर्म आहेत, ते तुझे धर्म नाही आणि तू निर्गुण निराकार कुठेच तर स्वरूप आहेस, ब्रह्मरूप आहेस, व्यापक आहेस असं ज्ञान झाल्यावर अंतःकरण तर स्वच्छच असतंय, त्यावेळेस निर्मळ असतंय. म्हणजे तो ते ज्ञान घेण्यासाठी ती बुद्धी अधिकारात असते. मग त्याला ते ज्ञान अपरोक्ष ज्ञान झाल्याबरोबर जो सर्व जे काय अगोदर सत्य मानित होता, म्हणजे जो विक्षेप प्रतीतीला येत होता, आवरण प्रतीतीला येत होतं, आवरण वाटत होतं, जे आवरण होतं कशाचं? आभानापादक आणि असत्वापादक. त्याच्यातलं एक आवरण तर परोक्ष ज्ञानानं गेलंच होतं. राहिलं सायलं येणं पुन्हा कशाला राहील? आणि दोन्ही आवरण निघून जातात. अज्ञानासकट अज्ञानही राहत नाही, आवरण राहत नाही. मग काय राहतं? विक्षेप शिल्लक राहतो. ज्ञान झालं तरीही जगत प्रतीतीचं भान होतंय, जगत प्रतीतीचं भान. कारण जगत प्रतीती म्हणजे हा विक्षेपच आहे आणि विक्षेपाचा नाश म्हणजेच विक्षेपाचा नाश करणं म्हणजे शोक नाश आहे, दुःखाचा नाश आहे. कारण विक्षेप दुःखरूप आहे. मग त्याच दुःखरूप असणाऱ्या सामुग्रीचा म्हणजे जगताचा त्याचा नाश होत नाही. मग काय होतंय? आणि तो कशानं होतो? ज्ञानानं, है का नाही? ज्ञानानं त्या जगताचा म्हणजे विक्षेपाचा बाध होतो, है का नाही? आणि बाध केल्याच्या नंतर त्याच्यातल्या दुःखाचाही, है का नाही? मग त्या सुखदुःखाचा बाध केल्याच्या नंतर त्याची वृत्ती ही निजाकार राहणार, स्वरूपावरच राहणार. अपरोक्ष ज्ञान झाल्यावर मग जरी ती वृत्ती स्वरूपावर राहिली आणि जगताचं मिथ्यात्व जाणत जरी असली तर ती वृत्ती जे प्रतीतीला यायलंय, अपरोक्ष ज्ञान झाल्यावर जे प्रतीतीला यायलंय ते प्रतीतीला यायलेलं याचा त्या वृत्तीनं मिथ्यात्व निश्चय केलेला असतो. त्या वृत्तीनं कोण्या निश्चयानं असते ती वृत्ती? जगत मिथ्यात्व निश्चयानं असते. आणि मग तेच जगत मिथ्यात्व निश्चय
दुःख होऊ देत नाही त्या आभासाला. कारण ते धर्म, बुद्धीचे धर्म तो त्याच्यावर घेत नाही ना. कारण त्याला काय कळालं, अपरोक्ष ज्ञान झालं म्हणजे काय कळालं, असं की जो अगोदर आपण हे बुद्धीचे धर्म आपल्या अंगावर घेऊ लागलो ते त्याला कळत आहे की हे धर्म बुद्धीचे येत, आणि ते धर्म बुद्धीवर टाकून दिले हा मोकळा झाला का नाही. मग मोकळा झाला की त्याला काय ज्ञान होईल की मी कुठे रूपच होतो, आणि विनाकारण ह्या बुद्धीमध्ये मी अडकून पडलो होतो आणि ते धर्म माझ्यावर घेऊ लागलो. मग मी कोण होतो, कोण म्हणू लागलो. जर राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये राजा भिकारी झाला आणि त्या भिकाऱ्याचं दुःख त्यानं स्वप्नात भोगलं, आणि त्या दुःखानं तो इतका शोकामध्ये पडला, इतक्या शोकामध्ये पडला की त्याला त्या गरिबीचं दुःख सहन व्हायला गेलं. भीक मागून खावा लागू लागलं त्याला. मग तो श्रीमंत होण्याची इच्छा करू लागला, पण तो भिकारी झाला होता. अदृष्टानं भिकारी झाला होता. पण तो तसा भीक मागत असताना जर चेव आला भीक मागताना एखाद्या घरी भीक मागायला गेला असावा आणि मग त्या घरवाल्यानं म्हणावा, अरे एवढा मोठा तू धटाखटायस, भीक मागायलास, काम करून खाय, कमवून जीवन जग, दुसऱ्याच्या जीवावर जगतोस, एवढा मोठा काम करणारा असून हायतं खायचं बरं वाटतंय. असे बोल ऐकल्या सुख होईन का दुःख होईल. तसं ते बोल ऐकताना त्याला चेव आला. कोणाला? राजाला चेव आला. आणि मग ते चेव आल्यावर काय विचार करीन बरं की कोण होतो मी आणि काय झालो होतो, आणि काय झालो होतो आता कोण आहे. म्हणजेच राजाचा भिकारी झालो होतो आणि भिकाऱ्याचा आता राजा झालो. ही जशी स्वप्न अवस्था कशामुळे आली होती? झोपेमुळे आली होती, है का नाही? आणि ती झोप निघून गेली, ते अज्ञान निवृत्त झालं. झोप हेच अज्ञान स्वरूप आहे. ते अज्ञान निवृत्त झालं आणि ते निवृत्त होऊन त्याला जागृता आली, आणि जागृता आल्यावर त्याला स्वरूपाचं ज्ञान झालं की आपण राजा असताना भिकारी झालो होतो. आपण वास्तविक राजाच आहे. तर तसं आभासाला ज्ञान होणार ना की मी कुठेच तर रूपच आहे, कारण कुठेच तर राजा आहे का नाही. मग आपण जो भिकारी झालो होतो स्वप्नात, हे राजाला कळणार नाही का कशामुळे आपण भिकारी झालतो, तर आहे का नाही. तसं कुठेच त्याला आभासाला ज्ञान होणार नाही का आपण आभास कामून झालो होतो. तसं त्याला ज्ञान होतंय की ह्या बुद्धीच्या संसार धर्मामुळं ते धर्म आपल्यावर घेऊ लागलोत, आणि त्या धर्मामुळं आपल्यावर ते धर्म घेतल्यामुळं आपल्याला सुख दुःख होऊ लागलं. पण आपण कसे आहोत? निर्गुण निराकार कुटस्थ रूप आहोत, ब्रह्मरूप आहोत, असं त्याला ज्ञान होतंय. आणि मग तसं अपरोक्ष ज्ञान झाल्यावर त्याला या विक्षेपाचं दुःख होईल का? जागृतीत आल्यावर त्या स्वप्नाचं दुःख त्याला होईल का? भिकाऱ्याचं दुःख राजाला होईल का? मग तसा आवाज झाला होता भिकारी, तो काय झालता? भिकारी झालता ना. पण तो आता जागा झाला ना. अपरोक्ष ज्ञानानं सद्गुरूनं त्याला उजळून दिलं की बाबा तू ते नाहीस.
मग त्यावेळेस त्याला स्वरूपाचं ज्ञान होणार. आणि स्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजेच मी स्वरूपवान आहे, मी आत्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होणे. मग ते ज्ञान झाल्यावर हा जो विक्षेप आहे हा विक्षेप कुठे जाणार नाही, तो तिथंच राहणार आहे. आणि आभासही राहणार आहे. आभास आभासाच्याच जागेवर राहणार, पण कुटस्थ म्हणून राहणार. तो कसा राहणार? कुटस्थ म्हणून राहणार. आणि तो कुटस्थ बुद्धीच्या ठिकाणी आभास म्हणून राहील का? हा, त्याला तो त्या आभासावानी त्या ठिकाणी दिसेल, पण तो आभास म्हणून राहणार नाही. मग त्या ठिकाणी कुटस्थ चैतन्याचे लक्षण घेऊन जर आभास तिथे राहत असेल तर बुद्धीनं किती व्यवहार केला तरी त्याला काय घेणं देणं. मग बुद्धीनं केलेल्या व्यवहारामध्ये सुखदुःख जरी झाले तरी त्याला सुखदुःख होतील का? म्हणून तो सुखदुःखाच्या त्याला सुखदुःख लेपच लागत नाही. मग त्याची कोणी निंदा केली तो त्या निंदेने दुःखी होईल का? कोणी एखाद्यानं जर त्याची समजा प्रशंसा केली की तुम्ही लय चांगले, तुम्ही लय मोठे, त्याची स्तुती केली, वाह केली तर आनंदित होईल का? तो विचार करतो कोणाची करायला हे आनंद स्तुती, कोणाची निंदा करायला हे. कारण कुटस्थाची स्तुती करता येत नाही, कुटस्थाची निंदा करता येत नाही, त्याला होत नाही. कुटस्थाला निंदा होत नाही आणि स्तुती होत नाही. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये स्थित प्रज्ञाचे लक्षण सांगता वेळेस त्यांनी एक ओवी एवढी महत्वाची आहे की जो नेंदेती नेघे, निंदिते नेघे आणि स्तुती ते श्लाघे, आकाश न लगे ले पूजायसा. म्हणजे किती जवळ गेलेत माऊली. दृष्टांत किती जवळचा सांगितलाय. सिद्धांतच वाटा नाही का? जो निंदिती नेघे, जो निंदक निंदा करतील पण तो निंदा घेत नाही. मग काय स्तुती घेतो का? स्तुती घेत नाही. मग कसा असतो तो? आकाश न लगे ले पूजायचा. कोणी जर आकाशाला सारवायला गेलं तर ते सारवून सगळं त्या सारविणाराच्या अंगावरच पडतंय. पंचकरणामध्ये जर मुक्त पुरुषाची निंदा केली तर त्या निंदेचं पाप कोणाला जातंय? हाय का नाही? तसं माऊलीनं या ठिकाणी तो दृष्टांत देऊन सांगितलंय. आकाश न लगे ले पूजायचा. मग त्या ठिकाणी त्याचा तो शोकनाश होतोय. ते शोकनाश ही एक अवस्था आहे. अपरोक्ष ज्ञान झाल्यावर शोकनाश ही एक, आणि त्याच अवस्थेला स्थित प्रज्ञता म्हणायची. मुक्त अवस्था कशातून मुक्त झालाय? ते संसारातून, सुखदुःखातून मुक्त झाला ना तो. आता याला म्हणायचं जीवनमुक्त. मग जीवनमुक्त हे कुणाला म्हणावं? तर ज्याला अपरोक्ष ज्ञान झालंय त्याला. आणि त्या अवस्थेमध्ये ज्ञान झाल्यावर ती अवस्था कोणती असते? तर शोकनाशाची असते. म्हणजे सुखदुःख विरहित अवस्था असते. त्या अवस्थेला शोकनाश म्हणायचं. शोक म्हणजे दुःख, दुःखाचा नाश. तिथं दुःखच नाही. मग त्याच्यानंतर आनंदच येणार. दुःख नाहीत म्हणल्यावर, मग दुःखच नाहीत म्हणल्यावर त्याच्या अंतःकरण वृत्तीला काय? जिथं दुःख नाही तिथं आनंद आहे, आणि जिथं आनंद आहे तिथं दुःख नाही. कारण हे विरोधी धर्मवान आहेत दोन शब्द. जिथं अंधार आहे
तिथं प्रकाश नसतो, आणि जिथं प्रकाश आहे तिथं अंधकार नसतो, है की नाही? मग हे दोन्ही विरुद्ध धर्म आहेत. मग तसे मुक्ताच्या ठिकाणी तो धर्म नांदेल का? कारण तो कशात आहे आता? कसा झालाय? प्रकाश रूप झालाय. तिथं अंधकार कसा जाईल? तो ज्ञानरूप झालाय. तिथं अज्ञान कसं शिरकाव करेल? त्यानं शोकाचा नाश केलाय, दुःखाचा नाश केलाय. तिथं प्रपंचाचं दुःख कसं जाईल? त्याला सगळं जगत मिथ्या वाटायले, मिथ्या प्रतीती यायली. तिथं जगताची सत्यत्व प्रती कशी जाईल? मग त्याची जी वृत्ती असते ती सदा निमग्न असते. कशात? स्वरूपामध्ये. मग ती वृत्ती इंद्रियाच्या गावाला कधीच जात नाही. ती वृत्ती इंद्रियाच्या गावाला म्हणजे इंद्रियाच्या भोगाच्या अवस्थेला, विषयाकडे ती वृत्ती जातच नाही. मग ती वृत्ती विषयाकडे जात नाही म्हणल्यावर मग ती वृत्ती कशी झाली? निर्विषय झाली, है का नाही? मग निर्विषय वृत्ती हीच आत्मकार वृत्ती. कारण आत्मा विषय नाही. आत्मा कसा नाही? निर्विकार आहे, त्याच्यात विकार होत नाही. मग ती वृत्ती निर्विकार होते. मग निर्विकार झालेल्या वृत्तीला काय म्हणा? कारण ब्रह्म कसं आहे? है का नाही? निर्गुण आहे, निराकार आहे, निर्लेप आहे. आणि मग ती वृत्ती तशीच झाली तर जाणणे, नेणणे हे कोणाकडून होतंय? वृत्तीकडून होतंय. आणि ती वृत्ती काय झाली? त्याची ब्रह्मरूप झाली, आत्मरूप झाली. मग ती वृत्ती जर ब्रह्मरूप झाली तर तो कोण झाला? मग कशानं झाला? अज्ञान निवृत्तीनं झाला का अपरोक्ष ज्ञानानं झाला? अज्ञान निवृत्ती केली. अज्ञान निवृत्ती केली म्हणून त्याला अपरोक्ष ज्ञान झालं. पण ज्यावेळेस अपरोक्ष ज्ञान झालं त्यावेळेस त्याला सगळं कसं वाटू लागलं? सगळं स्वप्नासारखं वाटू लागलं. आणि जो त्या अगोदर दुःख मानित होता का त्याच्यात, जी वृत्ती त्याच्यामध्ये सत्यत्व रूपानं वागत होती का, त्या वागण्याचं, त्या राहणीमानाचं, त्या अवस्थेचं त्याला खदखदून हसू येतंय. त्या वृत्ती वरच्या शोकनाशाच्या वृत्तीमध्ये गेल्यावर तो मनालाच हसतो की मी काय समजत होतो. आणि तो राजा सुद्धा स्वप्नातून जागा झाल्यावर रडत बसन का हसन? आणि राजा जर हसू लागला तर राजाजवळ बसणारे लोक काय म्हणतील? राजा येडा झाला. बैठक जर शहाणी असेल, शहाणी असेल तर म्हणतील आपला राजा पारमार्थिक होता, ह्याला काहीतरी आत्मानंदाची चाहूल लागली म्हणून राजे साहेब हसायलेत, असा अनुमान काढतील. कोण? बैठकीतले. तसा ह्या आभासाला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर तो खदखदून हसतो, आनंदानं हसतो, त्याला आनंदाच्या उकळ्या येतात. आणि त्याच्यामध्ये तो एकट्याचा असतो. आणि जर कोणी लांबून जवळून त्याच्या मुकाट्या त्याला बघितलं, तो तसा वागायला दिसला तर याला वाटते, पाहणाऱ्याला वाटतंय हा नक्की याला परिणाम झालाय. तो मनालाही बोलू शकतो, है का नाही? आणि जर एखादा त्याला परमात्म्याची स्तुती करणारा अभंग जर गवसाला लक्षात आला, वृत्तीमध्ये आला,
येत नाही बरं का त्या अवस्थेमध्ये, काही सुचत नाही, काही येत नाही, सगळं विस्मरणामध्ये जातंय, ज्ञान बी जातंय आणि अज्ञान बी जातंय. कशात? शोकनाशामध्ये. कारण ते जर राहिलं, स्मृती जर राहिली, तर मग स्मृती ही दुःखाला कारण ठरते, कारण ती संस्कारापासून जन्मलेली असते, है का नाही? म्हणून त्याला ती स्मृती काय होती? शोकनाश म्हणजेच. कारण शोकनाश म्हणजे हे जे प्रतीतीला यायले तेच नाही, त्या अंतःकरणामध्ये जे चित्तामध्ये भरलेलं होतं संचित रूपानं, त्याचा सर्व नाश होतोय. संचिताचा नाश होतोय म्हणजे काय होतंय? शोकनाशच त्याला काय म्हणायचं? कारण त्या संचितामधलंच जे बाहेर निघत आहे तेच दुःख देत आहे, आणि जे संचितात भरलेलं असतंय हे सुख दुःखाचे कर्म भरलेले असतात, आणि तेच कर्म आपणाला अदृष्ट म्हणून भोगायला येते. आणि मग तेच अदृष्ट त्याच असून सुद्धा त्याला ते अदृष्ट म्हणून सुद्धा वाटत नाही, कारण अदृष्टाला प्रारब्ध सुद्धा म्हणतात. त्या प्रारब्धाचा सुद्धा त्याला भोग होतो, पण त्याला होत नाही. कोणाला होतो मग तो भोग? त्या बुद्धीला होतंय. तो म्हणतो आता भोग तू, आता मी निष्ठलो, पिंजऱ्याच्या बाहेर निघालो मी, आता तुला मर तशीच तू, आता मी तुझी कीव करणार नाही, कारण मी कीव करायलाच गेलो होतो ना आधी. ते एक मुंगसाचं पिलू विहिरीत पडलं होतं, आणि ते विहिरीत पडलं म्हणून त्या शेतकऱ्यानं बघितलं, अरे अरे म्हणलं इतकंसं पिलू आहे, त्याला दुःख झालं, म्हणलं हे नाही काढलं तर मरणार आहे. मग त्यानं खाली त्या पायऱ्यावर उतरून त्याला काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या मुंगसाला धरलं, ते मुंगसच त्याला चावलं. पुन्हा काढीन का त्याला? तसं ही बुद्धीने त्याला किती मजा दाखविली ही त्याला कळते, काय बुद्धीचा पराक्रम आहे म्हणून, अंतःकरणाचा काय पराक्रम आहे म्हणून. आणि त्यावेळेस त्याला वाटतंय मी मुक्तच होतो, आणि मुक्तीसाठी मी किती प्रयत्न करू लागलो. अहो इतकंच नाही, ज्यावेळेस बद्ध होता का त्यावेळेस सुद्धा तो मुक्तच होता. हे केव्हा कळलं त्याला? मुक्त झाल्यावर कळलं. आपण बद्ध होतो तेव्हा सुद्धा मुक्तच होतो. राजाला कळालं केव्हा? जाग झाल्यावर. आपण स्वप्नात बी राजाच होतो, फक्त भ्रांतीनं भिकारी झालतो. पण जाग झाल्यावर त्याला वाटत होतं आपला काही राजेपणा गेला नाही, जशाला तसाच आहे. पण तो ते तसं स्वप्न दिसलं म्हणून तो आनंदाच्या भरामध्ये हसतो, दुःख करायच्या ऐवजी हसत बसतो. म्हणजे त्याला म्हणायचं आनंद व्याप्ती. त्यालाच काय म्हणायची? ह्या अशा आभासाला अवस्था प्राप्त करून घेता येतात. जर साधना केली तर साधनं फुकट जात नाही, साधनाला फळ असतं. साधनाला साध्य, वारकरी संप्रदायामध्ये साधनाला साध्य, म्हणून साध्य साधन भाव फक्त वारकरी संप्रदायातच आहे. आणि वारकरी संप्रदायात राहून साध्य साधन भाव जर कळत नसेल तर तो वारकरी सांप्रदायिक नाही. उग त्याच्या नावानं कुकू लावतंय, बुका लावतंय, अष्टगंध लावतंय, माळ घालतंय, वेश करतंय, हे सगळे बहिरंग आहेत. हे लक्षण, आणि त्याच्यावरून वारकरी ठरतो का? त्याच्या विचाराची मजल कुठपर्यंत गेली त्याच्यावर वारकरी आहे. त्यानं कशावर वार केला आहे म्हणून तो वारकरी आहे. वाऱ्या करतो म्हणून वारकरी नव्हे. ज्यानं इंद्रियावर, वृत्तीवर वार केला आहे
बाधित केले आहेत. बाधित करणं म्हणजेच वार करणं. आणि तसाच वार जो करतो त्याला वारकरी म्हणतात, वार्याकरी नाही. वारकरी वेगळा आणि वार्याकरी हा. पण वार्याकरीच वारकरी होतो, कारण त्याही साधनेला फळ आहे. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे हा त्या काय लहान भूत नाही. जाता आल्या गेल्या झडपी वाटे. ते आल्या गेल्या म्हणजे जाता येतानाच काय करतय, ते झडपीतय, लागतय. झडपणं म्हणजे, आणि तसं ते भूत लागावं ना मग वाऱ्या करताना जाताना येताना. ते जवळ लागत नाही का तवर तो वारकरी नाही, तो वार्याकरीच राहणार. ते भूत लावून घ्यावं लागत आहे. का ते लागत आहे? हा, तेलकट तळ्याव मळ्याव खाऊन गेल्यावर ते लागत आहे ना. पण ते भूत तसं नाही ना, ह्या भूतासारखं. त्याला तळ्याव मळ्याव त्यागावं लागतंय, जिभेवर नियंत्रण करावं लागतंय, आहारावर नियंत्रण ठेवावं लागतंय. जे संप्रदायानं सांगितलेले नियम ते पाळावे लागतील. मग हे अंतरंग साधनं करावं लागतात का बहिरंग साधनं करावी लागतात वारकऱ्यानं? बहिरंग साधनं कितीही केले, पटक्यावर पटका जरी बांधला त्यानं, तरी महाराज होईन का ते? महाराजाचं सोंग दिसल पण महाराज नसणार. तो केवढा मोठा गंधलेला तरी तो सांप्रदायिक दिसल, पण त्याला कशाच्याच फळाची प्राप्ती झालेली नसणार. म्हणून निर्व्यसनी होऊन म्हणजेच आसक्ती सोडून जो ते भूत लावून घेतो. आता ते भूत कोणचं आहे? ते ब्रह्मभूत आहे ना. पांडुरंग कोण आहेत? आहे का नाही? नाही म्हणले ते सगुण आहे ना. हा, ते सगुण आहे, सगुण लागत नाही. अरे सगुणच लागत आहे आधी, आणि ते सगुण लागल्यावरच निर्गुण होते. हा, आधी निर्गुण लागतच नाही ना, आधी सगुणच लागत आहे. आणि ते सगुण लावून घ्यावं लागतंय. आणि आपल्याला लागल्यासारखं वाटतंय मात्र लागलेलं नसतंय. ते भूत लागल्यासारखं वाटतंय. आम्ही पंढरीच्या वाऱ्या करायलो म्हणून आमच्यावर देवाची कृपा झाली. अहो काय नव्हतं हो पहिलं आमच्याकड, 2 एकर रान होतं, आता 10 एकर रान झालंय. मग आम्हाला लागलं का नाही ते? असं सांगतो अनुभव त्याचा लागलेल्याचा. मग ते लागणं का? मग त्याला ते भूत नाही लागलं, हे संसाराचं भूत लागलंय. पण ते भूत कसं आहे पंढरीचं? आल्या गेल्या झडपी वाटे. मग ते झडपीतय बर का, आणि झडपिल्यावर काय करते त्याच्यासारखंच करतय ते. आणि ते कोणाच्या बापाच्यानं पुन्हा उतरत नाही, निघत नाही ते. का म्हणून ते सगळ्यात मोठं आहे. तिथं वाणी वैद काही चलत नाही. हा, सगळं जगत मिथ्यात्व होतंय, तर तिथं वाणी वैद कायचे आले, द्वाऱ्या घालणारे, भूत काढणारे. त्याच्या पुढे सगळे कसे येत? हे नाहीतच. मग ते भूत कोण काढणारे लागलेलं? हा, आणि जर त्या तशा भूताचं जर भे वाटत असेल ते जाऊ नका. कोणी गेलेत
नाही आले परतून. जे गेलेत का तो का पंढरीशी गेला पुन्हा नाही. असं ते पंढरीचं भूत आहे. जर आधीच तुम्हाला तसं न हो वाटत नसल, तुम्हाला ब्रह्मरूप हो वाटत नसल, तर मग परमार्थ करायची काहीच गरज नाही. संसार करायचा मग, है का नाही. मग परमार्थ करून जर ते भूत व्हायचं असेल, लावून घ्यायचं असेल, तर परमार्थात या. तसं पंढरपूरला जर तुम्हाला जायचं असेल तर ते भूत लागत आहे, ते लावून घ्या. हा, आणि जर तुम्हाला त्याचं भय वाटत असेल की नाही बाबा पुन्हा मग ते भूत लागल्यावर ते कोणी काढावं भूत, ते निघतच नाही. कारण मोक्षामध्ये तिथं आपल्या आहेपणाची सुद्धा आपल्याला जाणीव नाही. तिथं आहेपणाची सुद्धा, कारण तिथं वृत्तीच नाही, अंतःकरणच नाही. आणि मग कोण जाणणार तिथं? जाणायला कोण उरणार? आपण कशानं जाणणार आपण आहोत म्हणून? मग आपण तिथं जाणायला कोणी नाही म्हणून काय आपण नाहीत का? मग आपलं हे सगुण रूप आपल्याला जे आता प्राप्त झालंय, जन्माला आलेलो, हे सगुण चांगलं का निर्गुण चांगलं? कारण अज्ञानामध्ये जर सगुण स्वरूप जर असेल अज्ञानात, तर किती दुःख रूप आहे. कारण संसार सत्य समजतंय, है का नाही. आणि परमार्थ करून अपरोक्ष ज्ञान झालं तर मग सगुण चांगलंय. पण सगुण आपल्या हातात आहे का? सगुणाला काय लागत आहे? पाप पुण्य लागत आहे, आदृष्ट लागत आहे. आणि ज्ञानानं काय होतंय? हे सगळं खतम, जळून जातंय. हे सगळं जळून जातंय. आणि पुन्हा जन्माला यायला काय शिल्लक राहते? तिकिटाला पैसे असले तर पुढचा मार्ग आहे. खिसाचा हल्लाच वरानं तर पुढे कसा मार्ग? इथून वापस यावं लागतंय, कोणाला तरी म्हणावं लागतं घरापस्तोर जाय पुरते तरी ती. तसं मोक्षाची प्राप्ती झाल्यावर पुन्हा जन्म मरणाला कसा येता येईल? पुन्हा जन्म मरण म्हणजे देहालाच येता येत नाही. कारण संचिताचा नाश होत आहे, प्रारब्ध भोगून संपत आहे. पुन्हा त्याला जन्म मरण नाही. म्हणजेच वारकऱ्यानं वारकरी होऊन मुक्तच व्हावं ना. पुन्हा परत येण्याची इच्छा का करावी? आणि परत यायची म्हणले मग हे परमार्थ करायची काय गरज आहे? मग परमार्थ करायचंय तर मग मुक्तच व्हावं ना. मग ते भूत लावूनच घ्यावं ना. पण परमार्थात येतातून ते भूत लावून घेत नाही. हा, म्हणजे अपरोक्ष ज्ञान करून घेत नाही. त्याला जर अपरोक्ष सांगायला गेलं तर म्हणते हे आपल्याच्यानं असं होत नाही. तसं झालं हे कोणी बघावं इथलं. चांगलं तुकाराम महाराज म्हणून लागले, मी चाललो, चल यायचं असलं तर वैकुंठाला मी निघालो. कोणाला? जिजाबाईला. ते म्हणले तुम्हाला मोकळे कुठं जायचं तिथं जा, ही म्हैस उद्या कोण सोडी? हा, ते अज्ञानाची लक्षणं सांगितले आणि ज्ञानाचे तुकाराम महाराजाचे ते लक्षणं सांगितले, है का नाही. मग जसे तुकाराम महाराजांनी आपल्याला मार्ग दाखवून दिलाय, त्याच मार्गाने जायचंय ना. संतांना जो मार्ग दाखवून दिलाय त्याच मार्गाने जायचंय का नाही? ज्या मार्गी मुने गेले, है का नाही, त्याच मार्गी जावं लागेल ना. कारण दुसरा थोडाच कोणता मार्ग आहे. मग त्या मार्गात जाताना ते जसे गेले तसेच जावं लागेल ना. पण म्हणते तो आपली त्याची बराबरी कशी होईल? कोणाची? हो, संतांची बराबरी कशी होईल? तुम्ही त्याचीच बराबरी करायला बघतात. हा, ते कोण आपण कोण? परमार्थात येऊन कोणाची बराबरी करायची ना?
कोण आहे दुसरं बराबरी कराय? कोण आहे? आणि मग त्याच्या म्हणण्याचा भाग काय असेल बरं? आपल्याला त्याची कशी बराबरी होईल? आणि मग इथे येऊन कोणाची बराबरी करून मुक्त होणार आहेस? अपरोक्ष ज्ञान तुला पाहिजे ना, आणि मग कोणाची बराबरी करायची तुला? मग तसं ज्ञान घेताना जर आपल्याला त्याची बराबरी न वाटायली तर मग काय गाढवाची कराल का? मग ते गाढवाची बराबरी केलं की गाढव कोण आहे? हाय का नाही? हाय प्रपंच कसा आहे? लाता मारणार आहे गाढव आहे, आणि मग त्याच्या लाता खात बसायचं आणि त्याच्यातच राहायचं. किती लाता मारू जा, लात मारली की हसायचं. त्यानं किती लाता मारू द्या, बघा हसत ते काय करायचं? मग हसण्यावर घालायचं. पण त्याला जिणं म्हणत नाही, त्याला जगणं म्हणत नाही, त्याला असणं म्हणत नाही. कारण आपलं स्वरूप आनंद स्वरूप आहे. आपलं स्वरूप कसं आहे? का म्हणून तर चित स्वरूप आहेत. आणि चित स्वरूप का म्हणून आहेत? तर सत स्वरूप आहेत म्हणून, आहे का नाही? म्हणून आपण सच्चिदानंद रूप आहेत. म्हणून आपला स्वभाव काय आहे, संसाराचा स्वभाव काय आहे हे जाणाव ना. जाणता येत नाही असं थोडंच आहे. अपरोक्ष ज्ञान झाल्यावर कळत आहे कोण कसं आहे, काय संसार कसा आहे, परमात्मा कसा आहे आणि आपण कसे आहेत. मग परमात्माचा एक डव आहे, संसार आहे कसा डव आहे? एक डव दुःख रूप आहे संसाराचा, आणि परमार्थाचा डव सुखरूप आहे. कशात उडी घालावी हे कळू नये. उडी कशात मारावी हे कळू नये का परमार्थ करणाराला? आणि परमार्थ करून जर हे कळत नसेल तर तो परमार्थिक आहे का? मग त्याची सगळी फसवेगिरी म्हणायचं, स्वतःला दुसऱ्याला नाही, आपण आपल्यालाच फसवायला येते. मग अपरोक्ष ज्ञान होऊन परमात्म्याची प्राप्ती हे करून घेणं ध्येय ठरवावं लागतं अगोदर, आणि त्या ध्येयानुसार परमार्थ करावा लागतो. भावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. आपल्याला कोठे प्राप्त व्हायचंय, कोठे जायचंय ते अगोदर ठरवावं लागतंय, आणि ते ठरविल्याच्या नंतर तिथं जाता येतंय. निघालो तर खरीन, ठरविलं तर नाही, कसं जाता येईल तिथं? मग जिथं जायचंय त्याचं स्वरूप कळायला पाहिजे. म्हणून मोक्षाचं स्वरूप अगोदर जाणून घ्यावं लागतं. पंढरीच्या वाऱ्या करायच्या, आता त्या पंढरीमध्ये जो आहे भूत, त्या भूताचं स्वरूप कळून घ्यावं लागतंय आधी. ते कसं आहे? सगुण निर्गुण आहे. ते सगुण बी आहे आणि निर्गुण बी आहे. सगुण झालं म्हणून ते कमी नाही, आणि निर्गुण झालं म्हणून ते श्रेष्ठ नाही. त्या सगुण निर्गुणामध्ये कमी जास्तपणा नाही, पण सगुण सगुणत्वानं कळावं ना, आणि निर्गुण निर्गुणत्वानं कळावं. मग ध्यानानं सगुण कळतो आणि ज्ञानानं निर्गुण कळतो. मग ध्यानानं त्याचा ध्याता झाला, त्याचं ध्यान ध्याता झालं, आणि त्यानं ध्यान त्या सगुणाच्या ठिकाणी लावलं तर ते सगुण त्याला भेट देईल ना. मग सगुण प्रत्यक्ष झालं, सगुणाचं अपरोक्षच झालं ना. आणि ते सगुण त्याला काय म्हणणार? माझं स्वरूप निर्गुणच आहे. आणि जर निर्गुणाचं स्वरूप त्यानं नाही सांगितलं त्याला, तरी त्याला त्याचा प्रसाद तो मिळण्यासाठी संताकडे नेऊन घालणार आहे. ते तोच परमात्मा काय करतो? त्याला संताकडे नेऊन घालतो, त्याला त्याचं खरं रूप कळण्यासाठी. ती त्याला काळजी, पुन्हा एकदा सगुण रूप साक्षात्कारी झालोत ना आपण, ती त्याला काळजी राहते पुन्हा की याला अपरोक्ष कसं करून द्यायचं. पांडुरंग त्याच तर काळजीत होते, नामदेवाला अपरोक्ष कसं करून द्यावं बाबा. म्हणून तर माऊलीकडे त्यांना पाठविलं होतं, हे जा माझं खरं स्वरूप जाणून घे. तरी पण तिथं तो वापस आला. नामदेव राय तिथून हो, पुन्हा देवाला पंचायत पडली, काय करावं बाबा आता, याच्या ऋणातून कसं मी मुक्त हो.
मग ते माऊलीलाच विनंती केली की मग एवढं काम करा. माऊलीनेच पुन्हा सांगितलं आता माझ्याकडे तो येऊ नको. माऊलीच पुन्हा काय म्हणले, म्हणजे देवानं पुन्हा डबल माऊलीकडेच पाठविलं होतं त्याला. ते म्हणले तू वापस येऊच नको, तिथंच राह. त्यानं मारलं तरी बी तिथंच राह. ते म्हणले मला त्याचं भेव वाटत नाही हो, ज्ञानोबाचं मला भेव वाटत नाही. नामदेवराव म्हणायचे देवाला सांगायचे मला त्याचं भेव वाटत नाही, त्या मुक्ताईचं लय भेव वाटतंय. त्या विधे मुक्ती होत्या. मुक्ताबाई आणि जनाबाई ह्या विधेय मुक्तीच्या अवस्थेमध्ये राहत होत्या. त्यांना भाडभिडच नव्हती. जनाबाई बी देवाच्या पुढे त्या पटांगणामध्ये उभा राहून देवाला भांडत होत्या. कष्ट खाऊन ते बी. काय अधिकार झाला ते, म्हणजे असा त्यांचा अधिकार. मग असा अधिकार प्राप्त करून हे कशाच्या जोरावर मिळतो अधिकार? ज्ञानाच्या जोरावर, भक्तीच्या जोरावर. कारण तशी भक्ती करावी लागते ज्ञानानं. आणि अज्ञानानं जर भक्ती केली, ज्ञान भक्तीला जर जोड नाही घातली, तर ती भक्ती तुकाराम महाराजांना एक समर्पक अभंग दिलाय. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती ऐश्याच्या चित्ती बोध कैसा, अज्ञानाची पूजा कामिक भावना ऐशियाच्या ध्याना देव कैसा. अज्ञानाची धर्म खळी ठेवी मन तया ब्रह्म सनातन कया तैसे. मग रागानं शेवटी म्हणले तुका म्हणे जवळ ऐशियाचे तोंड अज्ञानाचे बंड वाढवी ती. हे कोणाला म्हणले तर? अज्ञानात भक्ती करणाऱ्याला म्हणले तर. आणि इकडं तर आता ते अज्ञान वेगळंच सांगायले तर भक्ती वेगळंच सांगायले तर. हे तर कसं त्याला कोणी सांगितलंय कोणाचं ऐकलंय त्यानं मला तीच पंचायत पडली. म्हणजे भक्ती मार्ग वेगळा म्हणतात ते आणि ज्ञान मार्ग. अरे भक्ती मार्गामध्ये ज्ञान लागत आहे. भक्ती करण्यासाठी काय लागत आहे? आणि वैराग्य लागत नाही का? आता हे सगळं घेऊन गटुडं चालावं लागत आहे. आणि याच्यातच ते काय करते तर त्या गटुड्यातलं फेकू फेकू देते तर सांगत सुटले तर आता समोरच्याला काय बोध होणार आहे? भक्ती वेगळी ज्ञान वेगळं. भक्ती ते नमन आणि वैराग्य तो त्याग आणि ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु ही व्याख्या केली. आणखी एक आठवण झालंय मागे ज्ञान वैराग्य. आणखी दुसरं काय ते भक्ती आता आठवणार नाही. जाणीजे भक्ती ते जाणीजे काहीतरी ज्ञानेश्वरी मध्ये ओवी येते. हा मार्ग जाणीजे माझा काहीतरी असं आहे. पण आता आपले हे आभासाच्या अवस्थाचं सातीला साती अवस्था आता आनंद प्राप्ती झाली म्हणजेच तिथं आनंदाला काही पारावार नाही. मग एवढं सांगून ज्या सांगायच्या होत्या अवस्था त्या सांगणं झाल्या आता. कारण सद्गुरू काय म्हणले होते की बाबा तुला आभासाच्या अवस्था सांगतो. कशासाठी सांगतो म्हणले होते? आभासाची अवस्था कशासाठी सांगतो म्हणले होते? कारण तो काय मानत होता? कुटस्थालाही ज्ञान होत नाही, कारण ते
त्याच्यामध्ये काय, त्याच्यात परिणाम घडत नाही, म्हणजे ते निर्गुण निराकार असल्यामुळे त्याच्यात विकार होत नाही, है का नाही? आणि जर तर झालंच त्याला कुटस्थाला ज्ञान तर विकार मानावा लागल, विकारवान मानावं लागल, है का नाही? मग सद्गुरु म्हणले आभासाला ज्ञान होतंय, पण त्याचं मत कसं निघालं, मग आभासाला कसं ज्ञान होईल, आणि झालंच तर भ्रमरूप होईल, आणि त्या भ्रमरूप ज्ञानानं मिथ्या जगताची निवृत्ती कशी होईल, असं जे तो म्हणू लागला. या म्हणण्यामध्ये त्याच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर अपरोक्ष ज्ञानात आहे. आभासाच्या अवस्था ज्या 7 सांगितल्यात का, या 7ही अवस्थामध्ये अपरोक्ष ज्ञान ही जी अवस्था आहे ती अवस्था आभासाची कशाला निवर्तक आहे, आवरण निवर्तक आहे. आवरणाची निवृत्तीच मुख्य आहे. कशाचं आवरण आहे, अज्ञानाचं. अज्ञानाचं आवरण निवृत्त झालं की तो ज्ञान स्वरूप झाला, है का नाही? आणि ज्ञान स्वरूप होणंच महत्वाचं आहे. एकदा ज्ञान झालं, मी कोण आहे हे कळालं की त्याला पुढच्या ज्या 2 अवस्था असतात त्या आपोआप आल्याने, कारण त्या अवस्था म्हणून नाहीतच, त्या अवस्था फल आहेत, फलरूपी त्या, ते साधन नाहीच. त्या 2 अवस्था साधन म्हणून नाही, ते फळाची प्राप्ती, ती शोक नाश आणि आनंद व्याप्ती, दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती. आता त्याला का साधन म्हणावं का, तो लाभ आहे ना, म्हणून तो प्रसाद आहे. त्या दोन्ही अवस्था कशा येतात, तो प्रसाद रूप येतात. आणि त्याच्या अगोदरच्या 2 परोक्ष आणि अपरोक्ष साधन रूप आहेत. परोक्ष आणि अपरोक्ष साधन रूप येतात, आणि त्या पहिल्या 3 बंध रूप येतात. अशी ह्या आभासाच्या अवस्थाची फोड करून आपण याच्यामध्ये महत्व कशाला द्यायचंय, अपरोक्ष साधन. 5व्या अवस्थेला का कितव्या 5व्या अवस्थेला याला महत्व द्यायचं, कारण तीच महत्वाची आहे. अपरोक्ष ज्ञानच महत्वाचं आहे. वेळ झालाय, उद्या पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.